नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही नक्की करत जावा की ब्लॉग कसा वाटला, अजून काय ॲडिशन करायचं आहे का, व्यवस्थित एडिट करते की नाही. इथे 2-3 दिवस झाला पाऊस चालूच आहे आणि आज लायटर पण चाललं नाही. काय झालं काय माहिती. बहुतेक थंड पडल्यावर पण लायटर लवकर चालत नाही. मग ते आता मी मॅच बॉक्सनेच गॅस चालू करून घेतला आणि लायटर पण तिथं जरा साईडला ठेवला, म्हणजे गरम झालं की जरा व्यवस्थित चालेल. आता चहाला ठेवते. चहा पण काही पिली नव्हती आणि उठल्या आणि तशीच आहे, कारण बाहेर अजून पाऊस चालूच आहे. चहा ठेवून मस्त गरम पाणी पिते आणि आरूचंही मध्ये मध्ये काही ना काही चालूच आहे. ती म्हणते तू चहा पिणार आहे तर मला पण चहा दे. तिला म्हटलं थांब जरा आधी चहा शिजू दे, मग आपण ठरवू तुला द्यायचं की नाही. चहाला ठेवल्यावर मी गरम पाणी प्यायला लागली तर मला काही गरम पाणी पण काय आरू पिऊ देई नाही. सारखं तर तू का पाणी पिते, मला पण गरम पाणी पाहिजे. तिला सकाळी पाणी दिलं तर ती काही पिली नाही आणि मी प्यायला लागली परत ती हट्ट करायला लागली की मला पण गरम पाणी पाहिजे. मग तिलाही गरम पाणी दिलं आणि दोघींनीही गरम पाणी पिलं. बाहेर पाऊसच चालू आहे आणि घरामध्ये सर्व कपडेच कपडे झालेत. पावसामुळे कपडे काही सुका नाही, त्यामुळे रशी वगैरे घरामध्ये बांधले आणि रशीवर कपडे टाकले सुकायला. आणि ही कपडे सुकलेले आहेत म्हणून ते एका साईडला ठेवलेत. ते घडी करायचे, ते नंतर काम आवरलं की मग घडी करून ठेवेन. तेव्हा काही अजून बाहेर पाऊस चालूच आहे. हे अजून झोपलेत. हे झोपले तोपर्यंत मी चहा पिऊन घेते आणि चहा पिऊन लगेच मला स्वयंपाकाला लागावं लागणार आहे, कारण ते घरी आहेत आणि ह्यांना उठला उठला भूक लागणार आहे. आणि मी चहा प्यायला लागले तर आरू मला काही चहा पण पिऊन देई नाही. तिला पण चहा पाहिजे म्हणून हट्ट केला. मग तिला एक घोट चहा दिला आणि मग चहा पिऊन झाल्यानंतर तिला म्हटलं दूध फिनिश करायचंय, तर ती बोलली ठीक आहे. मग तिने दूधही फिनिश केलं आणि आम्ही आता स्वयंपाकाला लागणार होती. तेवढ्यात गॅलरीत येऊन कावळा ओरडायला लागला. मी जाऊन बघितलं तर कावळा होता. मग आरूनी कावळ्याला जाऊन चपाती टाकली. त्या कावळ्याने ती चपाती घेतली आणि समोरच्या टाकीपाशी जाऊन खायला लागलाय. बघा कावळा कसा चपाती घेऊन गेला, खायला लागला आणि मी बाहेर आल्यावर बघून उडून गेला. पावसामुळे इथे पक्षी बसलेत गारठून. देवपूजा झाले, आता जेवणाला लागते. आणि ह्या दोघी जण इथे सायकल खेळत बसले. हे उठायच्या आधी आता मी करते स्वयंपाक. हे घरी असते की जास्त करून नॉनव्हेज खातात. नॉनव्हेज म्हणजे अंडी खातात आणि त्यांना अंडी बनवून द्यावीच लागतात. पाहिजे म्हणले की पाहिजेच. त्याच्यासाठी आज अंड्याचं कालवण केले आणि बाजरीची भाकरी केले. आता माझी दुपारची कामं सर्व आवरलेली आहेत आणि आता 5-6 वाजायला आले असतील आणि मी चालले खाली बाजरी झाकायला, कारण आभाळ आलेला आहे. पाऊस कधीही पडेल म्हणून आता आम्ही जातो खाली बाजरी झाकायला. ही आमची कप्पी, ही देशी गाय आणि इथं हे वैरण कापून द्यायला लागलेत सासूबाईला. आणि आमची आऊ आणि आमची बाजरी ही झाकून झाली. तिथं समोर ताडपत्री दिसते, ती बाजरी झाकली त्याच्यावर. हा कडबा आणलाय आणि हा कडबा साईडून असं झाडाच्या भोवतीने ठेवलाय, तर त्यामध्ये जायला जागा होती. तर ही आहिल्या आतमध्ये जाऊन बसली. आका येते या अक्काच्या मायाची. आरू अहिल्याला अक्का म्हणते आणि तिला मी वर चल म्हणताना ती काय आली नाही, म्हणून मी पुढे निघून आली तर ती रुसली, कारण मला काय एकटीला खाली ठेवलं, तू का निघून आली म्हणून. अजून सुद्धा रुसून बसली. चल मग वर चल, काढू चल चल गे. शेवटी माझ्यासोबत काही ती वर आलीच नाही. डॅडा यायला लागल्यावर शेवटी डॅडाने तिला मनवल्यावर मग ती डॅडा सोबत वर आली आणि डॅडाने तिला येताना अंजीर आणलं होतं, तर ती खात बसले. आता पाऊस चालू झाल्या नेहमीप्रमाणे लाईट सुद्धा गेले, पण तुम्ही मात्र चांगले खा, मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि आयुष्य आनंदात जगा. आयुष्य एकदाच मिळतं.